नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला एक सिक्रेट कोकणी पद्धतीची झटपट बनणारी रेसिपी दाखवणार आहे। ही रेसिपी माझ्या घरी तरी सर्वांनाच आवडते आणि खूपच सिंपल आणि अवेलेबल असणारे इन्ग्रेडियंट्सनी ती रेसिपी बनते। मिनिमल नंबर ऑफ इन्ग्रेडियंट्स लागतात तर आणि कोकणी पद्धतीची खूपच स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे। तर आपण आता पाहूया ही रेसिपी काय आहे, याचे काय इन्ग्रेडियंट्स आहेत आणि ती कशी बनवायची आहे। तर प्रोसेस सुरू करूया आणि रेसिपी बनल्यानंतर मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही आणि तुमच्या घरी ही रेसिपी बनवता की नाही। नसाल बनवत तर नक्की ट्राय करा आणि मग मला सांगा की तुम्हाला कशी वाटली ते। चला आता आपण आपले इन्ग्रेडियंट्स बघूया आणि रेसिपीची सुरुवात करू। तर आपण एक आज कोकणी पद्धतीची जी पालकची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण पालक बारीक चिरून घेणार आहोत। हा पालक छानपैकी धुतलेला आहे, स्वच्छ धुतलेला आहे आणि ही जी आहे ही आपली डाळ आहे जी आपण भिजवून ठेवली आहे। ही चण्याची डाळ आहे, तर तिला धुवून भिजवून ठेवायचं थोडा वेळ। तर चला आता आपण पालक चिरायला सुरुवात करूया। चला तर पालकची भाजी बनवण्यासाठी मी पालक चिरून घेतलेला आहे। ही आपण भिजवलेली चणा डाळ आहे, थोड्याशा मिरच्या चिरून घेतल्या आहेत आणि इथे आपला फोडणीसाठी लागणारा लसूण आहे। तर सगळ्यात आधी आपण एका कुकर मध्ये हा पालक, मिरची आणि डाळ शिजवून घेणार आहोत। पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कुकर लावाल तेव्हा ह्या वाटीसह ही डाळ तुम्हाला कुकर मध्ये टाकायची आहे। डाळ थोडीशी वेगळी ठेवायची आपण, कारण नंतर जाऊन आपल्याला हा पालक घोटायचा आहे। जर तुम्ही हे आधीच मिक्स केलं तर ते पालक बरोबर ती डाळ पण घोटली जाईल, आपल्याला ते नको आहे। याचं कारण असं की जेव्हा आपण ती भाजी खातो तेव्हा या डाळीचा असा क्रंची थोडासा बाईट आला पाहिजे आपल्याला खाताना। म्हणून ही एक खूप इम्पॉर्टंट टिप आहे, नक्की करून पहा आणि तुमची रेसिपी खूप छान बनेल। लक्षात ठेवा फक्त ही टिप। तर चला आता आपण कुकर मध्ये हा पालक, डाळ आणि मिरची टाकून त्याला शिजवून घेऊया। आणखीन एक गोष्ट, पालक बरोबर आपण थोडासा कांदाही टाकून त्याला शिजवून घेणार आहोत। हा बारीक चिरलेला कांदा आहे। याला कुकर मध्ये पालक बरोबर शिजवला ना की टेस्ट खूप छान येते। तर चला आता आपण आपला कुकर लावायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी हा पालक कुकर मध्ये टाकणार आहे। पालक आपला टाकून झालाय कुकर मध्ये। थोडासा कांदा टाकूया आता। आपण ह्या ज्या मिरच्या चिरून घेतल्यात त्या टाकायच्या आहेत आणि इथे थोडीशी जागा करून कुकर मध्ये आपण ही डाळीची वाटी अशीच्या अशी ठेवूया। आणि यानंतर हे शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकणार आहोत। आता आपण कुकरला झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवून घेऊया। कुकर आपण आता गॅसवर ठेवला आहे, गॅस ऑन करूया। कुकर आपण आता गॅसवर ठेवून गॅस ऑन केला आहे। आता आपण 1 शिट्टी करून घेणार आहोत या कुकरची। तर अशा प्रकारे आपला पालक शिजलेला आहे आणि वाटी आता मी काढून घेते बाहेर।
आता हा पालक जो आपण शिजवला आहे त्याला या कुकर मध्येच आपण घोटून घेणार आहोत. पालक आता आपण घोटून घेऊया या इलेक्ट्रिक चर्नरनी. हे पहा, आपला पालक आता घोटून झालेला आहे. घोटलेल्या पालक मध्ये आता आपण हळद, मालवणी मसाला, मीठ हे टाकून घेतलंय. आता यात आपण लाल काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत आणि जी आपण शिजवलेली डाळ होती ना ती डाळ टाकणार आहोत. डाळ वगैरे आपण आता टाकून घेतली आहे. तर आता याला नीट मिक्स करूया. आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात थोडंसं तेल टाकूया. इथे मी 3 चमचे तेल घेतलं आहे, छोटेसे चमचे, टीस्पून्स. तेल तापलं की मग त्यात आपण जिरं टाकूया. तुम्ही पाहू शकता आपलं जिरं इथे तडतडायला लागलं आहे. जिरं आपलं तडतडलंय तर आपण यात आता लसूण टाकूया. लसूण आपण ऑलरेडी ठेचून घेतलेलं आहे. लसूण थोडासा लाल होईपर्यंत आपण त्याला या तेलामध्ये फ्राय करायचं आहे. आता आपण यात एक लाल सुकी मिरची टाकणार आहोत. आणि ही या ज्या फोडणी आहे आपली, ही जी फोडणी आहे त्याच्यामध्ये आपण शिजवलेले पालक टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता या पालकला ही फोडणी खूप छान लागलेली आहे. त्याला थोडंसं मिक्स करणार आहे. आता या पॉइंटला आपण यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत. पालकला फोडणी देऊन झालेली आहे. आता उकळी येईपर्यंत आपण ह्याला थोडंसं कढईमध्ये ठेवणार आहोत गरम करत. पालकला आता उकळी आलेली आहे तर आपण यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत. इथे आम्ही 2 चमचे वाटण घालतोय. वाटण टाकल्यानंतर थोडंसं हे मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला कांदा खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपी पाहायची असेल तर इथे क्लिक करा. पालक मध्ये आपण आता वाटण टाकून ते चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता याला एक उकळी येईपर्यंत आपण हे शिजवणार आहोत. पालकला आता छान उकळी आलेली आहे. या पॉइंटला आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपली पालकची भाजी तयार झालेली आहे. आपली ही पालकची भाजी तयार आहे. खूपच छान सुगंध येतोय आणि तुम्ही पाहू शकता किती यम्मी दिसते आहे. याला तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि मस्तपैकी खात राहा. आय सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.